व्यासपीठाचा प्रणाम आहेत बळीराजाच्या चरणी मनाचा सलामीचा। आपल्या शाळेचे संस्थापक कैलासवासी श्री एटी सानप पाटील यांच्या 17व्या पुण्यस्मरणार्थ आणि स्वर्गवासी कुसुमताई पाटील यांच्या स्मृती प्रीत्यर्थ मी श्रेया सिरसाट मी स्वतः एक कृषी कन्या याचा अभिमान आणि मनात कृतज्ञता ठेवून तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी नसेल तर। असं म्हणतात की पूर्वीच्या काळी भारतात सोनं पिकायचं आणि हे सोनं पिकवणारा कारागीर कुणी सोनार नव्हता, तुमचा आमचा अन्नदाता शेतकरी राजा होता, ज्याच्या कष्टाचा घाम या काळ्या मातीशी एकरूप होऊन त्यातून उगवणाऱ्या त्या सोन्यासारख्या पिकातून तो हा कृषीप्रधान देश घडवत होता, किंबहुना आजही तो घडवत आहे। याचा अभिमान बाळगून मला म्हणावेसे वाटते, यह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। शेतकरी नसेल तर हा प्रश्न नाही, हा इशाराही नाही, तर ही एक भीषण शक्यता आहे। कारण शेतकऱ्याने जर आपल्या शेतात धन धान्य पिकवले नाही तर खाणार काय? प्लास्टिकच्या पिशव्या की कागदी पैशांच्या नोटा की सिमेंटच्या विटा? सांगा ना, काय खाणार, कसे जगाल? द्या ना उत्तर। आहे कोणाकडे उत्तर? नाही ना। मग विचार करा, शेतकरी असेल तर जग सगळ्या बाजूने ग्लोबलाइज होईल आणि उभं राहील, पण ह्या मातीतनं जे हिरवं उगून येतं ना ते खाल्ल्याशिवाय त्या ग्लोबलायझेशनचं सुद्धा पोट भरणार नाही। आणि शेतकरी नसता तर आपण या बिल्डिंगच्या जगात, या कारखान्यात गुदमरून मेलो असतो हो। या बंदिस्त जगात आपण गुदमरलो असतो, पोटात नसते तर न झोपू शकलो असतो, न जगू शकलो असतो, नाही जग सुद्धा पाहू शकलो असतो। म्हणून या जगाच्या पोशिंद्याला जीवापाड जपावं लागत, जगाच्या पोशिंद्याला जीवापाड जपावं लागत। तो जर संपला ना आपल्या सगळ्यांना संपावं लागत, आपल्या सगळ्यांना संपावं लागत। आपण सारे या काळ्या मातीची लेकरं आहोत आणि तुमची माझी जात ही शेतकऱ्याचीच जात आहे। आपल्या अनेक पिढ्या या काळ्या मातीत झिजल्या आहेत, म्हणून म्हणावेसे वाटते, काळ्या मातीत मातीत तुफान चालते, तुफान चालते, तुफान चालते। आपली ही काळी माय आपल्या साऱ्यांची पोशिंदी आहे आणि आपण तिची लेकरं या काळ्या मातीत राबतो, झटतो, कष्ट करतो, मेहनत करतो, ऊन वारा पाऊस सारे सहन करतो आणि उभ्या जगाला धन धान्य भाजीपाला सारे पुरवतो, अगदी प्रेमाने आणि समाधानाने। काहीच तक्रार नाही आमची, काहीच तक्रार नाही आमची लोक हो, काहीच तक्रार नाही। फक्त एवढीच विनंती आहे की आमची व्यथा समजून घ्या, आम्हाला जाणं। आणि हो, आम्ही कोणापुढे भीक नाही मागत किंवा हे शासन आम्हाला काही देऊन आमच्यावर उपकार नाही करत, कारण लोकसंख्यांचा कलकलाट, लोकसंख्यांचा कलकलाट, कुणी म्हणतं विठ्ठल तर कुणी म्हणतं पांडू, लोकसंख्यांचा कलकलाट, कुणी म्हणतं विठ्ठल तर कुणी म्हणतं पांडू। अरे या मंत्री पुढाऱ्यांनो, तुमच्या समोर मी या शेतकरी बापाच्या समस्या किती वेळा मांडू, किती वेळा मांडू? आजच्या युवकाला डॉक्टर, वकील, इंजिनियर, मास्टर, कंपनी मॅनेजर, बँक मॅनेजर साऱ्यांनाच व्हायचं हो। मी विचारते तुम्हाला, कोणाला शेतकरी व्हायचं? कोण शेतकरी होणार? कुणी अभिमानानं मला शेतकरी व्हायचं, मी शेतकरी आहे असं का बोलत नाही? का का का? पहिलं खास तर विरुद्धमास आहे। तुमच्या डिग्र्या आणि नोकऱ्या आणि पदं यांच्या त्या सर्वोच्च डिक्शनरीत आम्हा शेतकऱ्यांना तर जागाच ठेवली नाही हो। मग तुम्हीच सांगा, मला शेतकरी व्हायचं असं अभिमानानं कुणी बोलेल तरी कसं? शेतात आलेल्या कोणत्याही माणसाला रिकाम्या हाताने न जाऊ देणारा आमचा शेतकरी बाप आणि घरात आलेल्यांना लवकर चहाने पाजणारा तुमचा नोकरदार, तुम्हीच तुलना करा कोणाला माणूस म्हणा। तरी देखील या शेतकऱ्याला समान न्याय, हक्क, मान, मर्यादा, इज्जत कधीच दिली जात नाही हो। आठवतं का हो तुम्हाला की कधी एखाद्या समारंभाचे अध्यक्षपद शेतकऱ्याला दिले म्हणून? सगळे सतत संपावर जात असतात, सगळे सतत संपावर जात असतात, पण कल्पना करा जर हा शेतकरी संपावर गेला तर? कल्पना करा जर हा शेतकरीच नसेल तर? तुम्हा आमच्या पोटाला लागणारं अन्नधान्य कोण पिकेल? मोठमोठ्या कंपनी, मशिनरी आणि ज्या पैशाच्या जोरावर नाचताय ना, तो पैसा देखील कधीच तुम्हाला गहू, तांदूळ, बाजरी, मका, ज्वारी, हरभरा, भाज्या कधीच निर्माण करू शकणार नाही। हे फक्त आणि फक्त या काळ्या मातीचा पोशिंदा शेतकरीच करू शकतो। जाता जाता शेतकऱ्यांना एवढाच संदेश देऊ इच्छिते की शेतकऱ्यांनो, पुढाकार घ्या आणि आपल्या पोरांना मोठं करा, कारण ज्या दिवशी या जगातला शेतकरी जगेल त्या दिवशी भारत प्रजासत्ताक झालेला असेल। आज तो झाला प्रजासत्ताक, पण फक्त नावाला प्रजासत्ताक झालाय। ज्या दिवशी या जगातला शेतकरी राजा खऱ्या अर्थाने श्रीमंत होईल त्या दिवशी भारत श्रीमंत होईल। कारण एकेकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता हो, कारण एकेकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता हो, कारण शेतकरी राजा हा देश चालू होता हो, शेतकरी राजा
हा देश चालू होता. जय जवान जय किसान जय भारत. धन्यवाद.